अखेर खुलासा झालाच. ते दोन साक्षीदार समोर आलेच. हा अपघात नाही, ही आत्महत्या नाही, हा खूनच आहे. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. ज्या सुषमा अंधारेंनी, ज्या महबूब शेखनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते, पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला होता की डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता ते खरं ठरतंय की काय, असा प्रश्न पडलाय. नेमकं काय घडलंय? साक्षीदार नेमकं काय म्हणाले आहेत? डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे का? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत राहत असतो तुमच्यासाठी. मंडळी, डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये आपण सुरुवातीपासून जर पाहिलं तर एक वेगवेगळे वळण लावण्याचे सगळ्या सध्या काम चालू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे महिला आयोगाची पत्रकार परिषद होते आणि त्या महिला आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये एका मयत महिलेला कुठेतरी बदनाम करण्याचं काम हे दिसून आलं. त्यामध्ये रुपालीताई चाकणकर यांना बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं. स्वतः अजित पवारांनी सांगितलं की हे चुकीचं झालेलं आहे, मी रुपालीताई चाकणकर यांच्याशी बोलतोय. कुटुंबाचा ज्यावेळेस फोन आला अजित पवारांना, त्यावेळेस अजित पवारांनी सांगितलं की सगळं काही चुकीचं घडलेलं आहे आणि मी स्वतः त्या रुपाली चाकणकरांना बोलतो की तुम्ही जे बोललाय ते चुकीचं बोलताय आणि तुमचे शब्द हे तुम्ही पाठीमागे घ्यायला पाहिजेत. नेमकं प्रकरण काय आहे हे मला सगळं समजावून घ्यायचं आहे. त्यावेळेस अजित पवारांनी म्हटले होते. मात्र तरी सुद्धा रुपाली चाकणकर यांनी तर भेट घेतलीच नाही त्या कुटुंबाची. मात्र स्वतः अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी कधीही तिथे गेले नाहीत आणि त्या डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणामध्ये त्या कुटुंबाचं सात्वन अजून सुद्धा केलेलं दिसत नाहीये. वेगवेगळे वळण आपण पाहिले. डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली आणि हे प्रकरण अवघ्या महाराष्ट्रात गाजलं. एखादं सुशिक्षित तरुणीची आत्महत्या होते, डॉक्टर असताना तिला त्याच्यावर दबाव आणला जातो असं तिचं म्हणणं होतं. जी सुसाईड नोट मध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी सांगितलं की माझ्यावर दबाव आणला गेला, वेगवेगळे रिपोर्ट माझ्याकडून दबाव आणून बदलून घेतले आणि हे रिपोर्ट बदलून घेण्यासाठी काही राजकीय दबाव सुद्धा माझ्यावर आणला गेला. काही राजकीय लोक याच्यामध्ये हस्तक्षेप करत होते आणि ते राजकीय लोक मी आज लिहून गेले नाही, मात्र तुम्ही ओळखा, अशा प्रकारचं कोड डॉक्टर संपदा मुंडे यांनी सांगून गेल्यात. आणि आता त्यामध्ये वेगवेगळ्या पत्रकार परिषद झाल्या. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये काही पुरावे सादर करण्यात आले, जसे की काही त्यांच्या हस्ताक्षरावरून प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. जे लेटर त्यांनी वरिष्ठांना आपल्या दिलं होतं त्याच्यामध्ये एक वेगळे शब्द दिसले, त्याच्यामध्ये वेगळे शब्द दिसले आणि त्याचं हस्ताक्षर जे हातावर लिहिलेलं होतं ते हस्ताक्षर डॉक्टर संपदा मुंडे यांचं नाहीच असं त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे. आणि महबूब शेख यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे हातावर सुसाईड नोट तर लिहिली आहे, मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पेन सापडलेला नाही. मग तो पेन कुठे? सुसाईड नोट लिहिली गेली कुठे? सुसाईड नोट आत्महत्या झाल्यानंतर लिहिली गेली का? कोणी लिहिली? हा प्रश्नच आहे. मग याच्यावरून लक्षात आलं की हा कुठेतरी आत्महत्येचा प्रकार नाहीये, हे कुठेतरी आत्महत्या नसून ही हत्या आहे का, असे प्रश्न किंवा असे कयास जाऊ लागले. त्यानंतर हे प्रकरण कुठेतरी आता तपासाच्या अंती आहे, तपास चालू आहे आणि दोन साक्षीदार असे समोर आलेले आहेत जे साक्षीदार सांगतायत की हा अपघात नाहीये, ही आत्महत्या आहे. फलटण मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काल आणि तो व्हिडिओ मध्ये एका लेडीचा आहे आणि ती लेडीज सांगते की माझ्या भावाचा खून झालेला आहे, पण हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये ती आत्महत्या दाखवली गेली. तिच्या भावाचे वेगवेगळे तिने फोटोज दाखवले, कशा प्रकारे त्या भावाच्या अंगावर वार झाले होते, कशा प्रकारे त्याच्या भावाच्या अंगावर छातीवर वार झाले होते. हे सगळं दाखवल्यानंतर लक्षात येतं की ती अपघात नाही तर खूनच आहे. मग डॉक्टर संपदा मुंडे त्यावेळेस त्या दवाखान्यामध्ये होत्या आणि त्याच्या घरचे, त्या भावाच्या घरचे डॉक्टर संपदा मुंडेकडे गेले होते. संपदा मुंडे यांनी सांगितलं की आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत ज्यावेळेस ते सांगितलं त्यावेळेस डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की एकांतात सांगण्याचा प्रयत्न केला की हा कुठलाही अपघात नाहीये तर हा खूनच आहे. परंतु डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर दबाव होता का? डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर दबाव असल्यामुळेच त्यांनी एकांतात सांगितलं
नाही तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्यांनी बदलाव का केला असता, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दुसरा एक व्हिडिओ आहे, दुसरा कुठला तरी व्हिडिओ आहे, एका लेडीजला मारल्याचा व्हिडिओ आहे, कुठंतरी त्याचा सुद्धा अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला होता आणि रिपोर्ट बदलून घेतले गेले होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या कारणामुळे आता कुठंतरी हे सगळ्या गोष्टी घडल्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांचा सुद्धा घातपात झालाय का, डॉक्टर संपदा मुंडे यांचा कुठंतरी खून झालाय का, असा प्रश्न निर्माण होतोय. आणि हे साक्षीदार जे आपण पाहिले त्यांचे जर असे रिपोर्ट बदलून घेतले जात असतील तर डॉक्टर संपदा मुंडे यांचा खूनच झालाय का, असा प्रश्न आता पडलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या प्रकरणामध्ये, डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणामध्ये खून झाला शकतो का आत्महत्या? नक्की कळवा व्हिडिओत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.